त्यांना महायुतीच्या वृक्षपूर्ती संदर्भात नेमकं काय वाटतं तेही आम्ही जाणून घेतलंय, पाहूया। सरकारने ज्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही। शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू त्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हटलं, पण कर्ज माफ केलं नाही। बेरोजगारांना रोजगार देऊ म्हटलं, अजूनपर्यंत ती काही व्यवस्था दिसत नाही आहे। महायुतीने काही काम केलेली नाही आहे। महायुतीने काहीही काम केलेली नाही आहे। आता रोडाचे काम पहा, धानाच्या खरेदी विक्रीचे काम पहा, हे सर्व काही काम आतापर्यंत झालेलं नाही आहे। 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आमचा भंडारा जिल्हा धानाच्या शेतीसाठी प्रसिद्ध असा महाराष्ट्रात जिल्हा आहे, परंतु या सरकारने जो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अजूनही पंचनामे पूर्ण केले नाही। अवकाळी पाऊस आला, पावसामुळे पूर्ण शेतकऱ्यांचं धान बर्बाद झाला, पंचनामे सुद्धा या सरकारने केले नाही। अशी सरकार कुठल्या कामाची? बोगस कारभार सर्वात जास्त आहे आणि सरकारी तिजोरीला यांनी शून्य करण्याचं काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर यांनी उभा केलेला आहे। तर भूपीला सरेंडर करू महाराष्ट्राला गडचिरोली जवळ, ते एक मोठा कार्य होतं सरकारचं। आणि दुसरा लाडकी बहीण योजना, आणि तिसरा होता फंड आणायचे बाहेर देशावरून, ते आणले 42 करोड रुपये आणले आहेत महाराष्ट्र सरकारने। हे चांगली बाब आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे नक्सल मुवमेंटचा खात्मा। हे सगळ्यात मोठी गोष्ट। हे 50 वर्षापासून महाराष्ट्राला अभिशाप होता। गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, आमचा भंडाराही होता ज्याच्यामध्ये। हे वगळून करून देवेंद्र सरकारने फार चांगलं काम केलं आहे। पुढची बातमी पाहूया। तपोवनातील वृक्षतोडी विरोधात शिंदे